फायनली आलेला आहे तो दिवस, म्हणजेच आमच्या घराच्या वास्तुशांतीचा दिवस. तर आदल्या दिवशी रात्रीच आमची इकडं पूर्ण तयारी सुरू होती, डेकोरेशन वगैरे. कारण अगोदरच मी सगळं आवरून ठेवत होते, कारण दुसऱ्या दिवशी मला सकाळी आवरायला पूजाला बसायला जाणार होतं आणि कोणी हेल्पला वगैरे नव्हतं. सो मी आदल्या दिवशी सगळं करत होते. माझी एक फ्रेंड आलेली होती. नंतर या ताईने माझ्या ज्या मागे दिसतात त्यांनी माझं एवढं सुंदर मेकअप केलं होतं. या सकाळी लवकरच आल्या होत्या मेकअपसाठी. त्यानंतर इकडं पूजा वगैरे घालत होते. नंतर इकडं बघू शकता, हे आमचं आहे देवघर आणि याच्यासमोरच किचनमध्ये पूजा घातली होती आम्ही वास्तुशांतीची. तरी इकडे पुजारी सगळं म्हणजे करत होते जे पूजासाठी आलेले होते. तर इकडे बघू शकता ते एवढे फास्ट एवढी सुंदर अशी रांगोळी काढत होते. ॲक्च्युली मी पण ही रांगोळी बघितलेली नाही रिअलमध्ये काढताना, व्हिडिओमध्येच बघितली, कारण माझं तेव्हा मेकअप सुरू होतं. आणि इकडे बघू शकता नंतर आमचं मी बाहेर आले आणि त्याच्यानंतर पूजाला फायनली स्टार्ट झालं. असं वाटत होतं काहीतरी स्वप्नच बघते मी, कारण लग्न झाल्यापासून किरायाच्या घरातच राहिलेली. आता फर्स्ट टाईम स्वतःच्या घरात राहणार होते आणि खूप भारी वाटत होतं, छान वाटत होतं, खूप म्हणजे खूप भारी. जे पण कोणी किरायाच्या घरामध्ये राहत आहे ना त्यांना फिलिंग्स माहिती असतील की स्वतःच्या घरामध्ये राहण्याचं म्हणजे किती कष्टाने घर बांधावं लागतं, राहावं लागतं. आणि किरायाच्या घरामध्ये राहणं खरंच खूप अवघड आहे. तर कुठे कुठे खूप चांगलं असतं, पण कुठे कुठे घर मालक कसा भेटतो काय त्याच्यावर डिपेंड असतं. कारण मी आता 4-5 वर्ष लग्नापासून किरायाच्या घरातच राहत होते. कुठे कुठे खूप चांगले भेटतात, कुठे कुठे हेच का केलं तेच का केलं असंच का झालं, म्हणजे एकदम नाही का चोरासारखं राहिल्यासारखं फिलिंग येते. तर फायनली आमच्या घरामध्ये आम्ही आमचं पहिलं पाऊल ठेवलं आणि स्वतःच्या मेहनतीने घर बांधलेलं आहे. म्हणजे असं नाही आहे की कोणाच्या जीवावर बांधले किंवा कोणी बांधून दिले. प्रत्येकजण आपलं घर आपल्या स्वतःच्या मेहनतीवरच बांधतो आणि स्वतःच्या मेहनतीने बांधल्यावर एक वेगळीच फिलिंग असते. कोणाचं असतं आई वडील वगैरे बांधतात त्यांना त्यांचं घर असतं, पण हे आम्ही आमचं स्वतः बांधलेलं आहे. याच्यामध्ये म्हणजे कोणी काही नाही, आम्ही दोघांनीच बांधले दोघांच्या मेहनतीने. एक फायनली हे सगळं तुमच्या सगळ्यांमुळे झालेलं आहे कुठेतरी, कारण तुमचं सगळ्यांचं प्रेम आहे आणि तुम्ही सगळ्यांना आम्हाला एवढं म्हणजे प्रेम दिलं, त्याच्यामुळे ते सक्सेस झालं कुठेतरी. याचं सगळं श्रेय तुम्हाला. तर इकडं पूजा सुरू होती आमची किचनमध्ये. मम्मी आली होती सकाळी लवकरच, कारण शिरा वगैरे तिने केला, शिरा आणि पंचामृत तिने केलं. आणि इकडं मम्मी तर आवरत बसले होते आणि स्वयंपाक वगैरे आम्ही वास्तुशांती घरच्या घरीच केली, कोणालाही बोलवलं नाही. आता खूप माझ्या मैत्रिणी परत रिलेटिव्ह वगैरे सगळ्यांना खूप इच्छा होती, पण विषय असा झाला की आमच्या व्यतिरिक्त बघायला कोणीच नाही. आम्ही दोघं पूजाला बसणार, मागून आलेले पाहुणे आमच्या ओळखीचे, यांना कोण बघणार, आम्हाला कोणीच म्हणजे बघायला पाहुण्यांना आलेलं कोणीच नव्हतं. त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की आपण वास्तुशांती करूया, कारण पूजामध्ये आमचे 3 तास जाणार आहेत. मग लोक आलेले कोण बघणार, त्यांना कोण अटेंड करणार. सो मग आम्ही जागरण गोंधळ मोठा करणार आहेत आता याच महिन्यामध्ये. तर आम्ही ठरवलं की वास्तुशांती छोटी करूया. असं पण वास्तुशांतीचं खूप लोक जेवण करत नाहीत ना, तर मग त्याच्यामुळं जागरण गोंधळाला सगळ्यांना बोलवायचं आणि सगळ्यांनी नक्की यायचं. सो वास्तुशांती छोटीच केली. इकडं मी पूजाला बसलेले होते, हेल्प करायला पण कोणी नव्हतं. माझ्या मेकअपला ज्या ताई आल्या होत्या त्यांनी खूप मदत केली, त्यांनाही थँक्यू सो मच. आणि मेकअप पण खूप छान केला होता. प्लस त्यांनी मला माझ्या घरातलं कुणी असल्यासारखं त्या मला हेल्प करत होत्या. लाईक ब्राह्मण वगैरे हे द्या ते द्या म्हणलं की त्या सापडून द्यायच्या, आणून खूप खूप मदत केली खरंच. कारण मम्मी शिवला बघत होती प्लस ती करत होती, प्लस त्यांनी खूप हेल्प केली कारण दुसरं कोणी नव्हतं. त्याच्यानंतर इकडं बघू शकता मस्तपैकी आमची पूजा सुरू होते. आम्ही एक मुलगा लावला होता शूटसाठी व्हिडिओच्या, तर त्या क्लिप आहेत. माझा मोबाईल तर कुठं होता दिवसभर, कुठे काहीच वेळ नाही. तर आम्ही नक्की जागरण गोंधळाला सगळ्यांना बोलवणार आहे, तेव्हा सगळे नक्की या. कारण पूजा छोटी घातली आहे, म्हणजे खूप जणांना वाटते आम्हाला का नाही बोलवलं, आम्हाला का नाही बोलवलं, पण आम्ही कोणालाच नाही बोलवलं. जेवढे घरातले लोक आहेत का त्यांनाच बोलवलं. त्यातले पण घरातले काही लोक आले नाही बोलवून, पण घरातले म्हणजे 4-5 लोकांनाच बोलवलं होतं, जास्त कोणाला नाही. इकडं बघू शकता नंतर इकडं मी गॅस शिगडी पण नवीन आणली होती वास्तुशांतीसाठी स्पेशल. तर पहिलं दूध याच्यावरती होतो ते म्हणजे खाली पडतं ना, तर ते केलं. नंतर इकडं मस्त आमची सगळी पूजा वगैरे जवळपास सकाळी लवकरच पूजा स्टार्ट झाली होती, आय थिंक 8च्या टायमिंगला. तर 8च्या टायमिंगला 8-8:30ला सकाळी लवकरच त्यांनी मांडलं होतं. तर ती पूजा संपली 11:30-12च्या टायमिंगला. इकडं बघू शकता खूप छान. तुम्ही सगळ्यांना नक्की म्हणजे घर मी दाखवणार आहे व्हिडिओमध्ये. आय थिंक मी तो यूट्यूबला एक व्हिडिओ अपलोड केला आहे बघा, त्याच्यामध्ये ना घर आहे, पूर्ण घराचा होम टूर आहे, बेडरूम किचन वगैरे हॉल. इकडे आमच्या राजश्रीताई पण आल्या होत्या, म्हणजेच माझ्या जाऊबाई. तर आहे तिकडे मागं दिसतात ना, त्या माझ्या जाऊबाई येतात.
तर इकडे बघू शकता ह्याच्या महाग आहेत काय माझ्यापेक्षा म्हणजे चव्हाण साहेबाचे जे मोठे भाऊ आहेत ना ते त्यांच्या वाईफ आहेत त्या आल्या होत्या. नंतर त्यांच्या मुली पण आल्या होत्या. नंतर इकडं मस्तपैकी आमचं पूजा, खूप सुंदर पूजा केली, खूप रिलॅक्स आणि खूप छान अशी. आणि माझा मेकअप कसा वाटतो नक्की सांगा. आणि यूट्यूबला वैशुलकी जोडी कॉमेडी या यूट्यूब चॅनलवरती आम्ही आमचा घराचा व्हिडिओ टाकलेला आहे, म्हणजे होम टूर, पूर्ण किचन, बेडरूम, हॉल, सगळं घराचं कसं बांधलेलं आहे, कसं फर्निचर वगैरे केलेलं आहे ते सगळं टाकलेलं आहे. सगळे ज्यांनी कोणी घर बघितलेलं नाही ते नक्की एकदा जाऊन बघा. घर खूप सुंदर असं घर झालेलं आहे. आणि म्हणजे मला तर आता माझं घर ऑब्विसली वाटणार सुंदर. तर तुम्ही नक्की बघा आणि सांगा की कसं झालेलं आहे घर म्हणून. नंतर इकडे पूजा वगैरे झाल्यानंतर हात उमटवतात ना, तर पूर्ण घरामध्ये वगैरे उमटवले. आणि इथेच आमची वास्तुशांती कंप्लीट झालेली आहे. इथून पुढं माझे आता आमचे खूप दिवसापासून व्हिडिओ बंद होते याच घराच्या कामामुळे. आता इथून पुढे रेग्युलरली व्हिडिओ येत राहतील. सो कॉमेडी व्हिडिओ जसे तुम्हाला आवडतात तसेच. तर लवकरच सुरुवात होईल. तर सगळ्यांनी ज्यांनी कोणी फॉलो नाही केलेलं ते फॉलो करून ठेवा. आणि घर कसं वाटलं नक्की तो व्हिडिओ बघा आणि मला नक्की सांगा. आणि वास्तुशांती कशी वाटली ते पण नक्की सांगा. चला टाटा बाय. असंच प्रेम राहू द्या. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाय, टाटा.